आता बातमी येते भंडाऱ्यामधनं. मध्यान्ह भोजन आहारासंदर्भातली बातमी आहे. तिकडे कशी अनागोंदी सुरू आहे, कशा प्रकारे अस्वच्छता आहे या आहारामध्ये, हे अधोरेखित करण्यात आलेली ही बातमी आहे. आणि या बातमीमध्ये खास करून काँग्रेस खासदारांनी या प्रकारे पाहणी करून हा प्रकार उघड केलेला आहे, हेही समोर आलंय. विद्यार्थ्यांना अस्वच्छ वातावरणात बनवलेलं आणि चक्क एक्सपायरी डेट उलटून गेलेले मसाले वापरून शिजवलेलं मध्यान्ह भोजन दिलं जातं, असा संतापजनक प्रकार बघायला मिळाला. जिल्हा परिषद शाळांना काँग्रेस खासदार डॉक्टर प्रशांत पडोळे यांनी अचानक भेटी दिल्यावर ही बाब उघड झाली आहे. पडोळेंनी जिल्हा परिषद शाळांच्या किचन रूममध्ये पाहणी केली तेव्हा बुरशी लागलेल्या बटाट्यांसारख्या काही धक्कादायक गोष्टी समोर आल्या. ज्या किचनमध्ये अन्न शिजवलं जात होतं तिथे कमालीची अस्वच्छता आणि दुर्गंधी पसरली होती, असंही पाहायला मिळालं. संबंधितांवर कठोर कारवाई व्हायला हवी, अन्यथा आंदोलन उभारू, असा इशाराही डॉक्टर पडोळेंनी दिलाय. मिड डे पोषण जे आहे त्याच्यामध्ये फार मोठा असा भ्रष्टाचार आहे. निकृष्ट दर्जाचा माल सप्लाय केला जाते. आम्ही तिथं पाहणी केली असता त्या मसाल्यामध्ये एक्सपायरी डेट होती आणि एक्सपायरीचा माल समजा मागच्या महिन्यातच ते सप्लाय करत असतील तर त्याला दोषी कोण आहे? ते कमिटी आहे, प्रशासन आहे का तो कंत्राटदार आहे? साहेब, तुम्ही या गोष्टीकडे लक्ष द्या, अन्यथा येणाऱ्या काळामध्ये मोठा जनआंदोलन आम्ही इथं करणार आहोत. ज्या प्रकारे नीटची पेपर फुटी झाली, मंत्री महोदयांना राजीनामा द्यावा लागला, त्याप्रमाणे अशी गत आपल्यावरही येणाऱ्या काळामध्ये यायला नको.